सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. आता प्रचाराचा शुभारंभ झाला ते तुमचे आमचे नेते काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार विक्रमदादा सावंत, या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अभ्यासू, त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे असे परशुराम सांगोलकर साहेब, त्याचबरोबर पंचायत समिती गणाचे उमेदवार साहेबराव शिंदे साहेब आणि कोठारी पंचायत समितीच्या उमेदवार दीपालीताई चव्हाण, तिन्ही उमेदवार आपल्या समोर आहेत. बऱ्याच वक्त्यांनी आपली मनोगत इथे व्यक्त केलेली आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्रजी पवार गट आणि त्याचबरोबर अजितदादांचा गट आणि काँग्रेस, त्याचबरोबर समविचारी पक्षांची आघाडी, वंचित आघाडी सुद्धा आपल्या बरोबर आहे. त्या सगळ्या विचाराचे कार्यकर्ते एकत्र येऊन आपण तालुक्यामध्ये एक आघाडी केली आणि नक्कीच या जागेवरती त्यांचा समझोता झाला आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचेही तिन्ही उमेदवार आपल्या पक्षाकडून उभारलेले. पार्श्वभूमी सांगायची अशी की या जिल्हा परिषद गटामध्ये बऱ्याच घडामोडी या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये घडल्या. जशा पद्धतीने बऱ्याच वक्त्यांनी मगाशी बोलताना सांगितलं की भाजप विरोधी लढताना सध्या लोकांची मन कमकुवत झालीत का अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण भाजप विरोधात लढताना लगेच उमेदवार तयार होणं आणि भाजपच्या विरोधात निवडणूक लढवणं आणि त्यातल्या त्यात आमच्या नगरपालिकेची निवडणूक प्रवास पाहतो. त्यामध्ये आम्ही लढलो याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही खंबीरपणे लढलो. जरी आम्हाला अपयश आलं, काही त्यावेळेस काय तर मच्छिंद्र वाघमोडे साहेब ऐकले असते, प्रताप शिंदे सर ऐकले असते, मोराळे साहेब ऐकले असते तर कदाचित परिस्थिती वेगळी असते. कदाचित परिस्थिती वेगळी असते आणि आपण ह्याच्यापेक्षाही दोघांना अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढवली असते. परंतु तो भाग आपण बाजूला ठेवला. त्यातून कदाचित छानपण विकत घेतलं आणि सगळ्यांनी नेत्यांनी एकत्र बसायचं ठरवलं आणि हे उमेदवार आपल्यासमोर. त्यात काय झालं, तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून एक उमेदवार ठरवला. परंतु दादा, मला असं वाटतं मगाशी ते खांडेकर साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं की 2-3 महिन्यापूर्वी जर आपल्याकडे व्यक्त केला असतो तो उमेदवारच आपण काढणार असतो. खरी परिस्थिती म्हणजे त्याची परिस्थिती, त्या उमेदवाराची आपल्याला काय सत्य, आपल्या जवळचा माणूस असतो परंतु त्याच्या मागची पार्श्वभूमी आपल्याला माहित नसते. ती पार्श्वभूमी आज त्यांची इथं मांडली. त्या माणसाला घरातनं उठवलं जातं, सगळ्या कार्यकर्त्यांनी उचलून आणलं. मोठेकर बापू सारख्या अनुभवी माणसानं त्याचं नेतृत्व स्वीकारलं. सगळीकडे त्याला मिरवलं, फिरवलं, सजवलं आणि नेऊन बसवलं आणि हा माणूस पळून गेला. परंतु मालक असते तर ही परिस्थिती नसती. मालक असते तर ही परिस्थिती नसती, हे तुम्ही सगळ्यांनी जाणीव करून ठेवा. आज मालक नाहीत म्हणून ती परिस्थिती आहे. आज मालकाच्या परस्पर बाकीच्यांनी केलेला हा आगाऊपणा आहे. केवळ काँग्रेसचे उमेदवार असं मला सांगा, जत नगरपालिकेमध्ये सत्ता आली, आमदार तुमचा आहे, राज्यात सत्ता तुमची आहे, केंद्रात सत्ता तुमची आहे, आमच्याकडे अमुक आहे, पैशाने तुम्ही बघायचे आहे, सगळं आहे. आणि उमेदवार तुमचा वर्ष 2 वर्ष जरा तयारी करतोय. त्यांचा पण उमेदवार तयार होता, त्याने पण तयारी केली होती. परंतु तुमच्या उमेदवारापेक्षा आमचा उमेदवार, काँग्रेस पक्षाचा उमेदवार सरस आहे असं त्यांना वाटतं. म्हणजे इथंच आपला विजय झालेला आहे. आपली माणसं नुसतं शेगाव जिल्हा परिषद गटात नाही, बऱ्याच जिल्हा परिषद गटात तिने माणसंच पळवलं, उमेदवारच पळवले. आणि तुम्हाला निवडणूक करायला येत नाही, तुमच्या मागं लोक नाहीत, तुमच्या मागं ताकद नाही आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं कोण म्हणते ईव्हीएम, यावेळेस तुम्ही ईव्हीएम ला घाबरू नका, त्याची उपाययोजना आम्ही काढलेली आहे. आम्ही दादा त्याच्या मागे लागलोय. यावेळेस नक्की जी शंका आपल्या सगळ्यांच्या मनात आहे किंवा उमेदवाराच्या पण मनात असते की बाबा एवढं सगळं करायचं, एवढं सगळी लोक आमच्या मागे आहेत, अहो नगरपालिकेला सगळी लोक आमच्या मागे आहेत, आमचंच नाव घेत होतं. तुम्ही गावात कुणाला चहाच्या टपरी, पाणी टपरीवर जावा, चहा प्यायला जावा, हॉटेलमध्ये जावा, सामान्य माणसाला विचारा, चांगल्या माणसाला, नोकरदाराला विचारा, काँग्रेसलाच मतदान केले म्हणायचं. परंतु निकाल काय लागला आणि निकाल लागल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगतो मिरवणुकीत 50 माणसं नव्हती त्यांच्या मिरवणुकीत. म्हणजे हा निकाल जनतेचा नव्हता, हा निकाल नक्की कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीचा होता. परंतु ह्या निवडणुकीत आपल्याला तो निकाल अपेक्षित नाही आणि त्या पद्धतीचा निकाल लागणार नाही ह्याची खात्री आम्हाला वाटते. आणि ह्याची खात्री तुम्हाला देतो की नक्कीच आपण चांगली माणसं तिथं बसवणार आहोत. सगळ्या मशीनवरती कंट्रोल असणार आहे, आपलं प्रशासनावरती कंट्रोल असणार आहे. आता इथून पुढे 3 वर्ष निवडणुका नाहीत. मला लक्षात ठेवा, ही निवडणूक महत्वाची आहे. ह्या निवडणुकीत जर आपण परिवर्तन केलं नाही तर भाजप अतिशय बेफामपणे आपल्यावरती अन्याय करत सुटत. बेफामपणे म्हणजे काय, आपली हुकुमशाही आणणार आहे. आणि खास करून मला या मतदारसंघात सगळ्यांना सांगायचं आहे, जातीपातीचं राजकारण करायचं काम हे माणसं करतात. केवळ जातीपातीच्या राजकारणावरती राजकारण चालू आहे. विकासाचं कसलंही राजकारण नाही.
तुमच्या उगीच पोकळ गोष्ट इथं करणार, अमुक एवढं तलाव करतो, अमुक एवढं पाणी आणतो, अमुक उद्यान करतो, अमुक MIDC करतो, सगळं पोकळ आहे. राज्याकडे पैसे नाही आहेत. आज तुम्हाला सांगतो, आपल्याला अजितदादाची किंमत गेल्यानंतर कळते. आपण आता म्हणतोय अजितदादा सारखा स्वाभिमानी नेतृत्व नाही, अजितदादानं कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, हे आपण मान्य करतो. ही वेळ गेल्यानंतर मान्य करतो, अजितदादा गेल्यानंतर मान्य करतो. आता ही निवडणूक गेल्यानंतर मान्य करू नका की काँग्रेस पक्ष जातीपातीचं राजकारण करत नाही, काँग्रेस पक्ष विकासाचं राजकारण करते. हे निवडणूक संपल्यानंतर सांगू नका, हे अगोदर कळलं पाहिजे, ते मतात रूपांतर झालं पाहिजे, त्या पद्धतीने सगळ्यांनी राबलं पाहिजे. आता सगळे प्रमुख कार्यकर्ते आपण इथं जमलेलो आहोत. प्रत्येकाला आता वेळ कमी आहे, सगळ्या गावामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे, वाड्या वस्तीवरती पोहोचायचं आहे, लोकांना समजून सांगायचं आहे, मतदानाला बाहेर काढायचं आहे. मतदानाची वेळ बदललेली आहे. त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, लोकांच्या हातापाया पडा. आपल्याला परिवर्तनाची लढाई लढायची आहे. आपल्या तालुक्यातून ह्या गद्दारांना हद्दपार करायचं आहे. ही गद्दार माणसं जी आहेत, जी कीड आहे, ती आपण खड्यासारखी बाजूला काढायची आहे. अगदी आपण ज्या ज्या चुका केलेल्या आहेत, तुम्ही एकदा आठवा, जे मागच्या वेळेस विधानसभेला आपली चूक झालेली आहे, ती चूक आयुष्यात पुन्हा करायची नाही. आम्ही चुकलो तर आम्हाला मतदान करू नका, परंतु जे चुकीचे माणसं आहेत, त्यांना जे मतदान केलेलं आहे, त्यांना अजिबात तुम्ही जवळ उभा करू नका, त्यांना थारा देऊ नका. आज आपली माणसं, अरे स्वाभिमान तुम्ही घाण पिऊन कोणाच्या दारात जाताय, तिकीट बघताय, काय हे अर्थ राहिलेला आहे? आज सांगोलकर साहेबांनी एका शब्दात, मगाशी आमच्या सांगोलकर साहेबांच्या कन्येने सांगितलं, खरंच त्यांच्या घरामध्ये लग्न होतं, त्यांची परिस्थिती मला म्हणजे मी काय करू, आम्ही कशा पद्धतीने नियोजन होणार नाही. परंतु काँग्रेस पक्षासाठी खंबीरपणे परशुराम सावरकर साहेबांनी तिकीट स्वीकारलं. मनापासून तुमचं धन्यवाद. की खरं म्हणजे जसं तुम्हाला बघा, आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, ही परिस्थिती आपल्यावर आली असताना काँग्रेस पक्षावरची परिस्थिती सांगोलकर साहेबांनी स्वीकारली. मनापासून काँग्रेस पक्षाच्या या विचाराच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या तिन्ही उमेदवारांना हातासमोर बटन मारायचं आहे आणि त्यांना विजय करायचा आहे. जाता जाता आपण एक सांगायचं आहे, गमतीचा भाग सोडा, कारण दादा नेहमी म्हणतात शिंद्यागोळ शिंद्यागोळ. आता तिप्पेला पण शिंदे आहेत, की काका शिंदे आहेत, प्रताप शिंदे आहेत, आमची विठ्ठल आपल्या साहेबराव शिंदे आहेत, शिवाजीदादा शिंदे आहेत, यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. शिंद्या गोळ नको, शिंद्यांनी सगळा घोळ बाजूला ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने काँग्रेसच्या मागे जाऊ. आपण सगळ्यांनी शिंदेने मिळून या शेगाव जिल्हा परिषद गटात, रवी तुम्ही पण शिंदेच आहे, सगळ्या शिंदेने खरं बाकीचा सगळा घोळ बाजूला ठेवा. खास करून वाळेखंडीकरांना माझी विनंती आहे, खास करून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही काँग्रेस पक्षाच्या विचाराची सगळी माणसं आहात, अतिशय चांगली माणसं आहात. मगाशी तानाजी रावणी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलं, तेही इच्छुक होते, ते झपडणारे कार्यकर्ते, नेहमी या प्रक्रियेत असणारे कार्यकर्ते, काही नसताना काँग्रेस पक्षाच्या मागे ते उभा राहिलेले. अशा माणसाच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, काँग्रेस पक्षाची ताकद वाढवली पाहिजे. नक्कीच चांगल्या विचारांना आज हे तीन नेते एकत्र राहिले. मच्छिंद्र वाघमोडे आणि प्रताप शिंदे सरांना असाच सल्ला द्यावा अशी माझी विनंती आहे. अशाच पद्धतीनं चांगला सल्ला देऊ, या तालुक्याचं कल्याण करावं, विक्रमदादा सारख्या तरुण नेतृत्वाच्या मागे खंबीरपणे उभा राहावं, एवढी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा येणाऱ्या 7 तारखेला हे तिन्ही उमेदवार अतिशय चांगले आहेत, कुठेही कमी पडू नका, त्यांच्या मागे उभं राहा, ताकदीने उभं राहा आणि प्रचार जोरात करा. नक्कीच आमचे हे सगळे नेते तुमच्या मागे ताकद उभा करतील. आम्ही कुठं लागलो तर सगळीकडे आम्ही उपस्थित राहू आणि तुमच्या मागे ताकद उभा करू. आणि पुन्हा एकदा हा जिल्हा परिषद गट काँग्रेस विचाराचा करू अशी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.